गोलंदाज म्हणजे दत्ता आणि आज 40+ मध्ये देखील तोच जलवा. पुन्हा एक धाव आली. रवी आला. एका धावेवर धावसंख्या धावफलकावर 3 धावा. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर डॉट, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत गोलंदाज दत्ताच्या मार्फत. 3 चेंडूमध्ये तब्बल 3 धावा. अतिशय चांगला असा चेंडू, केवळ दिशा दिली. हवेचा वेग असल्या कारणाने चेंडू गती घेत नाहीत. 2 धावा पूर्ण केल्यात. हा चेंडू जर स्क्वेअर लेग अथवा मिड विकेट रिजनमध्ये गेला असता तर नक्कीच चौकार षटकार पाहायला मिळाला असता. 2 धावा आले. 2 धावेवर धावसंख्या धावफलकावर 5. अतिशय चांगला असा चेंडू दत्तानं, चेंज ऑफ पेस, चांगली गोलंदाजी. मंगेशनं झेल पकडला. पहिला गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 5. डीजे अद्याप पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाच्या काही चेंडू फेकले गेले. धावसंख्या धावफलकावर 5. थोडा आवाज दे ना. धावसंख्या 5. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केला जात आहे. अतिशय चांगला असा चेंडू आणि संजयला मात्र बाद व्हावं लागतंय. दुसरा गडी बाद. धावसंख्या 5. 2 बाद 5. पॉवर प्लेचे षटक होतं. पॉवर प्लेमध्ये आपण नेहमी धावा येताना पाहिल्यात. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये एका षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च करून 2 फलंदाजांना बाद केलं. खूप सुंदर गोलंदाजी. कारण ज्यावेळी एखाद्या गोलंदाजाचा पॉवर प्लेमध्ये वापर केला जातो त्यावेळी तो पूर्णपणे कसून गोलंदाजी करत असतो. मात्र कधी कधी गोलंदाजाला देखील मार खावं लागतं. कारण फलंदाज देखील अव्वल दर्जाचे असतात. कारण गोलंदाज जसा ब्रह्मास्त्र गोलंदाज वापरला जातो तसेच अव्वल दर्जाचे फलंदाज हे पॉवर प्लेमध्ये वापरले जातात. सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेचा दुसरा दिवस. आजचा दिवस म्हणजे एक सोनियाचा दिवस. आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या जीवनातला एक वाढदिवस, एक आनंदाचा दिवस आज या ठिकाणी संपन्न होणार आहे. काल रात्री 12 वाजल्यापासून त्या क्षणाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. दोन्ही संघाकडनं मोठा गाव असेल बामाली संघाकडनं त्यांना शुभेच्छा आल्यात. अतिशय चांगला असा चेंडू निलेश म्हात्रे यांचा. कोल केला रोहिदासनं. दोन्ही फलंदाज चांगले फलंदाज आहेत. एका धावसंख्येसाठी जर एखादा फलंदाज बाद झाला तर तो अवघड होईल. त्या हेतून धावसंख्या धावफलकावर निलेश म्हात्रे. हो चांगला चेंडू. एक धाव. एका धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 6 धावा. एखाद्या फलंदाजाला जोखीम घ्यावी लागेल.
कारण दुसरं षटक पॉवर प्लेचं 3 खेळाडू 30 गजच्या बाहेर असतील. हो चांगला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केला, जमले नाही. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या धाव फलकावर 6 धावा. आम्ही साईला वेळ दिला होता, त्या वेळेवर साई देखील उपस्थित राहिलायस. आमच्या तोरबेगावचा एक बुलंद आवाज साई पाटील. हो चांगला चेंडू आणि फलंदाज बॅटकट आहे. पंचाने मी मागाशीच म्हटलं एखाद्या वेळी हलकी सीएस लागतो तेव्हा समजत नाही पंचांना, कुठेतरी होतोय. त्यावेळी आपल्या दुसरे पंच आहेत ते लगेच लक्ष केंद्रित करून योग्य ते निर्णय घेतात. या ठिकाणी 1 धाव आली. 1 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 7. हो चांगला चेंडू खेळून काढलाय. थर्ड स्लिपमध्ये चेंडूला पकडलाय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली रवीनं. 1 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 8. आमचे नवाले गावचे महेश सालुंके यांचं देखील आगमन झालेलं आहे. कालच त्यांची अंडरम स्पर्धेमध्ये निवड झाली IPL मध्ये. संघनायक आहेत ते. हो चांगलासा चेंडू, पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू हृदयसला फेकण्यात आला. गोलंदाज हुशार आहेत, खूप वर्षाचा अनुभव आणि नेहमीच गोलंदाजी करत असताना चांगले षटक हाताळण्याचं त्यांनी नेहमीच प्रयत्न केला आणि आज देखील त्यांनी चांगली षटक हाताळले. जवळजवळ जर कल्पेश आपण पाहिलं तर 9 मिनिटांमध्ये 2 षटकं फेकलेले आहेत. 9 नाही 7 मिनिटांमध्ये, अतिशय 7 मिनिटांमध्ये जवळजवळ 5:13 मिनिटं झाली आणि 2 षटकं 7 मिनिटांमध्ये त्याने हाताळले. खरोखर आणि खरोखर हीच ओळख आहे कल्याण ग्रामीणची. आणि आमच्या 40+ शिस्त लावणारे म्हणजे आमचे एकमेव अर्जुनभाई पाटील, ज्यांच्या मुलं आज ज्याला धावता येत नव्हतं, व्यवस्थित चालता येत नव्हतं, तो आज धावायला लागलाय. मैदानारूपी का असो ना, परंतु जो बसलेला होता त्याला उठायला लावलं आणि जो उठलेला होता त्याला धावायला लावलं. असे आमचे एकमेव 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष अर्जुनभाई पाटील. कल्पेश भाईंच्या विषयी जर सांगायचं झालं तर नुसतं पाठीशी नाही तर खंबीरपणे आधारस्तंभ एखाद्या प्रत्येक टुर्नामेंटमध्ये ते पाठीमागे राहतात. ऑफस्टमच्या खूपच बाहेरून गेलाय. 1+1 पंचांनी वाईट घोषित केलाय. 2 धावा, 2 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 10. आणि एका बाजूला पाहिलं तर आमचे नरेश ठाकूर असतील, जे नेहमीच स्पर्धेकरता मालिकावीरासाठी बाईक देत आहेत. तसेच पांडुरंग दादा संते, हा देखील चेंडू ऑफस्टमच्या खूप बाहेरून गेलाय. पंचाने वाईट घोषित केलाय. 1 धाव्याने वाढ झाली. धावसंख्या धावफलकावर 11. चला नावाली संघ आपण देखील उपस्थित राहायचं आहे. अतिशय चांगला असा चेंडू आणि विलास एक चांगला गोलंदाज आहे कल्पेश. काही कारणास्तव त्याला दुखापत झाली होती. वेगवान गोलंदाज होता, मात्र आज त्यांनी आपल्या शैलीमध्ये थोडासा बदल केलाय. पायाला त्याला दुखापत होती. याच मैदानावर संदपच्या मैदानावर त्याला दुखापत झाली होती, मात्र आज ती दुखापत बाजूला सारून तो आपल्या संघासाठी, गावासाठी मी खेळणार, मी संघर्ष करणार माझ्या संघासाठी, माझ्या गावासाठी, ही जिद्द प्रत्येकामध्ये असायला हवी. फुलटो चेंडू कट केलाय. चेंडूला एकच धाव आली. शॉर्ट टर्नमध्ये चेंडूला पकडला, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. 1 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 12. कमी धावा या ठिकाणी पाहायला मिळतात बामाली संघाकडनं. आणि याच मैदानावर बामाली संघाने आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स दिलाय, मात्र आज कुठेतरी थोडंसं कमतरता जाणवतोय. आणि हा निर्धाव चेंडू जोखीम घ्यावी लागेल रोहिदास अथवा रवी या फलंदाजाला, कारण जर धावा आल्या नाहीत, कारण मोठा गाव देखील एक बलाढ्य संघ आहे, 40-45 धावांचं टार्गेट उभारावं लागेल. फलंदाज बाद.
ठाणे जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यातून मित्र परिवार सारा जमला विश्वनाथ दादांच्या वाढदिवसाला रंगलाय क्रिकेटचा हा सोहळा 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 सही म्हणायचं झालं तर आज 16 आहे विश्वनाथ शेठ मस्कर यांचा आजचा वाढदिवस म्हणजे सोन्याचा दिन आज उगवला तिसरे षटक मार्गस्थ असताना बामाली संघाची धावसंख्या 3 बाद 3 बाद 12 विलास आल्या पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातो लॉंग ऑन रिझनमध्ये एकच धाव आली दत्ताने चेंडूला पकडला तोपर्यंत एकच धाव कॉल केला रोहिदासनं एका धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 13 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा आल्या होत्या 5 दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये धावा आल्या 3 आणि आता तिसऱ्यामध्ये धावा आल्या 5 12 मिनिटांमध्ये 3 षटकं झालेली आहेत अतिशय चांगलं सहकार्य चला याच्या पुढचा उंबारली संघ आणि नावाली संघ दोन्ही संघानं उपस्थिती दाखवायची आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल हा बंधनकारक आहे चेंडू पडण्याच्या अगोदर टॉस झाला नाही तर समोरच्या कर्णधाराला टॉस येऊन दिला जाईल संघाला ब्लोकलचा मारा निलेश म्हात्रेच्या माध्यमातून रेगबाईचा इशारा आला एका धावेने भर धावसंख्या धावफलकावर 14 निलेश म्हात्रे षटक हाताळतो ज्यानं पहिले षटक फेकलं 3 धावांचं तशाच प्रकारे षटक हाताळतो मात्र आज रोहिदास देखील थोडासा बॅकफुटवर आलाय ज्याच्याकडनं अपेक्षा असतात तोच रोहिदास निराशजनक कामगिरी या ठिकाणी करतोय आमचा बामाली संघाचे प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद असतो मात्र आज या ठिकाणी बामाली संघाच्या फलंदाजाने नाराज केलाय प्रेक्षक खूप आहेत मात्र फलंदाजांकडनं ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा आज पूर्ण होत नाहीत लेग बाईचा इशारा एका धावेची भर धावसंख्या धावफलकावर 15 धावा खूप कमी धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 13 होत्या 13 5 3 5 13 हो चांगला चेंडू ब्लोकलचा मारा निलेश म्हात्रे म्हटलं तर व्हेरिएशन आहे प्रत्येक चेंडूमध्ये चेंज ऑफ पेस गोलंदाजी करतायत फलंदाजावर अंकुश लावतात त्यांना संधी कोणती लाभून देत नाहीत निलेश म्हात्रे लेग स्टंपच्या खूपच बाहेरून गेलाय अतिरिक्त चेंडू या ठिकाणी फेकण्यात आलाय गोलंदाज निलेश म्हात्रे धावसंख्या धावफलकावर 16 का डोला कुठेतरी जो फटकेबाजी करावी लागेल विलास असेल रोहिदास असेल दोन्ही अव्वल दर्जाचे फलंदाज आहेत मात्र परफॉर्मन्स मात्र आज होत नाही हो ब्लॉकलचा मारा सातत्य टिकवलाय गोलंदाज निलेशनं प्रत्येक चेंडू टिचून गोलंदाजी करतोय फलंदाजाला कोणती संधी लाभू देत नाहीत अतिशय घातक मारा या ठिकाणी गोलंदाज निलेशने केलाय पुन्हा एक डॉट चेंडू फलंदाज बाद झालाय दांडी गोल
संघाचे संघनायक विष्णूनं चेंडूला प्रहार केला लॉंगॉन रिजन मध्ये. एक धाव आली. धाव संख्या धाव फलकावर 17. चला नावाली संघाचे संघनायक चार षटकानंतर बामाली संघाची धावसंख्या झाली 17. याच्या पुढचा नाणेफेक होईल. नावाली विपक्ष उंबारली. जर चेंडू टाकण्याच्या अगोदर तुम्ही आले नाहीत तर जो संघनायक उपस्थित असेल त्याला नाणेफेकी दिली जाईल, लक्षात घ्या. दुसऱ्या इनिंगचा हो आता निर्धाव चेंडू तुषार भोईर चांगले षटक आता आलतोय. चला उंबारली संघाचे संघनायक आणि नावाली संघाचे संघनायक उत्तम मुकादम. हवेमध्ये चेंडू स्वतः गोलंदाज जज करतोय. झेल होईल का? झेल ड्रॉप झालाय आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेबरोबर धावसंख्या धाव फलकावर 19. या चेंडू प्रहार सुरू केला आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार. ते 4 धावेबरोबर धावसंख्या धाव फलकावर 23 धावा. विष्णूने मात्र धावगती हलती केली. फलंदाजी करत पहिला चौकार. या चेंडू देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. थोडीशी उंची होती चेंडूची. लेग बायचा इशारा आला. एका धावेने धावसंख्या धाव फलकावर 24 धावा. आणि हा 9 चेंडू घोषित केलाय पंचांनी. आवडीचा चेंडू होता. फ्रीड होता मात्र फलंदाजाला घेता आले नाही. सोडून दिला चेंडू. एका धावेबरोबर धावसंख्या धाव फलकावर 25. नावाली संघाचे संघनायक आलेले आहेत, धावत आलेले आहेत. कारण कमिटीने ऑब्जेक्शन घेतलं आहे. मी स्वतः समालोचक आहे बोलते, संघनायक नाही. आणि कमिटीच्या विनंतीला आम्ही नेहमीच मान देत आलो. म्हणून मंगेश पवार धावत आलेत. थकले असतील कारण खूप लांबून आलेत. 2 धावेबरोबर धावसंख्या धाव फलकावर 27. 11 खेळाडू आहेत ना तुमचे. चला उंबारली संघ चला शेवटच्या षटकातील
शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि हा चौकार. 4 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 31 धावा आणि 5 षटकामध्ये 32 धावा उभाराव्या लागतील मोठागाव संघाला. तर या पुढचं समालोचन करतील आमचा तुर्बेगावचा बुलंद आवाज साई पाटील तुर्बेगाव. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. प्रथमतः गणरायाला वंदन करू, त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवराय आणि राजे छत्रपती शंभूराय यांना त्रिवार मानाचा मुद्रा उपस्थित लाडके क्रीडा रसिक उपस्थित सर्व मान्यवर या स्पर्धेचे आयोजन करता आणि या स्पर्धेमध्ये खेळणारे संपूर्ण क्रीडा स्पर्धक या सर्वांचं मी साई पाटील सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सध्याच्या घडीला आपण मॅच पाहतोय. एका बाजूनं मोठागाव संघ आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या विरोधात बामाली संघ, जे दोन ताकदवर संघ 40+ आपण पाहतो जे मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर उभे आहेत. परंतु ह्यानंतर जी मॅच असणार आहे नावाली आणि त्यांच्या अगेन्स्ट उंबारली संघ असेल, तर दोन्ही संघाचे संघनायक टीम नावालीचा संघनायक ह्या ठिकाणी उपस्थित आहे, तर टीम उंबारली आपला संघनायक लगेचच आपण पाठवायचा आहे. कारण की सुरुवातीलाच आपण नियम पाहतोय की जेव्हा इनिंग ब्रेक होते तेव्हा आपण टॉस करतोय आणि जर दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली, एखादा चेंडू डिलिव्हर झाला, तर एखादा संघ जर उपस्थित असेल तर त्या संघाला आपण टॉस विन देतोय आणि दोन्ही संघनायक जर उपस्थित नसतील तर बॉल कमी केले जातील मॅचचे, ह्याची दक्षता आपण घ्यायची आहे. हे कठोर नियम आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित विश्वनाथ शेठ म्हसकर यांच्या वाढदिवसानिमित्त रेग्युलर आणि 40+ क्रिकेट डे नाईट क्रिकेट आपण पाहतोय. आणि आज खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे ते औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. सुरेख अशी स्पर्धा, भरपूर सारे प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि खास वैशिष्ट्य या स्पर्धेचं आपण पाहू शकाल. आपल्याला पारितोषिकं देखील पाहायला मिळतात. एक दमदार स्पर्धा आणि नेहमीच ज्या स्पर्धेला प्रेक्षकांचं प्रेम लावलं अशा पद्धतीची ही स्पर्धा आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. तर दोन्ही संघाचे संघनायक ह्या ठिकाणी नावाली संघाचा संघनायक आहेत, तर टीम उंबारली आपला कॅप्टन लगेचच पाठवायचा आहे. जर बॉल डिलिव्हर झाला तर विरोधी संघाला आपण टॉस विन घोषित करू, ह्याची दक्षता घ्यायची आहे. थँक्यू. हॅलो. पुनश्च सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करून जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅचच्या आपण पाहतो एका बाजूनं मोठागाव आणि त्यांच्या अगेन्स्ट मामाली संघ आपण पाहू शकाल. दोन ताकदवर संघ. खरं तर मोठागाव संघ जो दमदार खेळ सातत्यानं करताना पाहायला मिळतो, परंतु ह्या क्रीडांगणावरती टीम मामालीला परास्त करणं इतकं सोपं नाही आहे. दमदार खेळ नेहमीच आपण पाहतोय. नक्कीच सातत्यानं चांगला खेळ. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नितीन भोईर आणि साथीनं निलेश म्हात्रे, तर गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक गोलंदाज संजय भोईर यांना आपण पाहतोय. एक महत्त्वपूर्ण गोलंदाज या टीमचा. पहिला चेंडू डिलिव्हर करत असताना चांगला चेंडू व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाही आणि डॉटनं सुरुवात. लक्ष जर आपण पाहिलं तर लक्ष आहे ते 32 धावसंख्येचं छोटं असं लक्ष आहे. नावाली संघाने टॉस जिंकलाय असं आपण इथनं आता निश्चित अनाऊन्स करतो. गृहीत नाही तर ते ऑफिशियल अनाउन्समेंट झाली आहे. फोलाचा फटका. अगदी कव्हरला क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्या डोक्यावर हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार. हा पहिला खणखणीत असा चौकार.
मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला जी चालू मॅच आपण पाहतो ह्या मॅचवरती आता पकड नक्कीच आपल्याला मोठा गावची पाहायला मिळेल. इथे स्विच हिट करायचं होतं परंतु बिहाइंड द विकेट बॉल अडवला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसला, अन्यथा फलंदाजाला माघारी यावं लागलं असतं परंतु तसं घडत नाही. एक धाव तिथे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये कंप्लीट होत असताना आमचे कल्पेश पाटील ऑफिशियल गुणसंख्या लेखक तुमच्या समोर जोडले आहेत. सातत्यानं जेव्हा जेव्हा या क्रीडांगणावरती स्पर्धा आपण पाहतोय त्यांची उपस्थिती आपण पाहतोय आणि भरपूर जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देखील नियमित आपल्याला पाहायला मिळते. आजचा खरं तर दिवस आपल्या भारतवासियांसाठी इतकासा चांगला नाही याचं कारण की आज बलिदान दिन आहे. अर्थातच सध्याच्या घडीला जे चित्रपटगृहामध्ये गाजतंय छत्रपती संभाजी महाराज ज्यांचा आज बलिदान दिन अर्थातच पुण्यतिथी आणि त्या निमित्तानं आपण सारे अभिवादन करतो. पंचांचा वाईटचा इशारा पाहुनी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, सुराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला. अर्थात ही अमर गाथा आज प्रत्येकाला त्या गाथेची जणू काही जाण झाली आहे ती चित्रपटाच्या माध्यमातून. अन्यथा फारसा आपण इतिहास वाचत नाही परंतु चित्रपटगृहामध्ये जेव्हा अशी एखादी गोष्ट आपल्या निदर्शनास येते त्या गोष्टीची खरं तर प्रखरतेनं दक्षता घेतली जाते, प्रखरतेनं ती गोष्ट जाणवताना आपल्याला पाहायला मिळते. सो त्यांच्या चरणी आज पुन्हा नतमस्तक होऊया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. नाव बॅक टू आतमध्ये निलेश म्हात्रे आणि साथीनं नितीन ही जोडी आपण पाहतोय. आतापर्यंत सुरुवात चांगली पाहायला मिळते. 5 नंतर 2 आल्या होत्या अर्थातच 7 धावा आता धावफलकावरती. इथे देखील फटका चांगला ऑन साईडला टर्न केलाय, गॅप शोधलाय आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. आणखीन एक ब्रँडेड चौकार. आहे आणि त्या अनुषंगाने बॅटिंग ती प्रॉपर जर आपण विचार केला तर चहूबाजूला खेळणं हे वैशिष्ट्य नेहमीच निलेश म्हात्रेचं आपण पाहिले आणि आज देखील त्याच पद्धतीचे चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. हा सलगचा दुसरा आणि या षटकातील तिसरा चौकार पाहायला मिळतो. ह्या चौकारच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचता येत आता 15च्या घरात. टॉस विण घोषित करण्यात आला परंतु जर सामना संपल्यानंतर देखील आपला संघ उपस्थित राहिला नाही आहे तर पॅनल्टी देखील आपल्याला लागेल याची दक्षता टीम उंबारली आपण घ्यायची आहे. कठोर नियम आपण पाहतोय कारण की 12 संघ जेव्हा एका रात्रीमध्ये डे नाईटमध्ये खेळतात तेव्हा वेळेची मर्यादा ही आपल्याला जोपासावी लागते, अन्यथा शेड्यूल आपला खूप पुढे जाताना आपण पाहतोय. काही ठिकाणी जवळजवळ 3 देखील वाजून जातात कारण की आपण स्वतः देखील एक आयोजन करता असता संघाच्या वतीनं आपण देखील स्पर्धा भरवता आणि आमचे जे आयोजन करता आहेत ते केवळ 1 दिवसासाठी इथे नसतात तर जवळजवळ 5-6 दिवस त्यांना यावं लागतं. म्हणजे दररोज उठून ह्या गोष्टी करायच्या आहेत ते पाहता त्यांना देखील थोडासा आराम मिळावा या हेतून स्पर्धा लवकर आपल्याला कंप्लीट करायची असते. दुसरं षटक हलक्या हातानं फक्त प्लेसमेंट आपण पाहू शकाल. ऑन साईडला हा चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न, फक्त एकच धाव. याचं कारण की निलेश म्हात्रे चांगल्या फॉर्मात आहे, त्याला जास्त खिलवायचं आहे आणि आता त्याच्या खात्यामध्ये स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. 16 धावा स्कोर कार्डवरती फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी या ठिकाणी देखील कार्यरत आहे. एक जबरदस्त वाहिनी सातत्यानं आपण पाहतोय. जिथे जिथे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात तिथे तिथे खास करून फॉर्च्यून इव्हेंट ह्या वाहिनी अंतर्गत स्पर्धा आपल्याला घरबसल्या पाहायला मिळतात, एन्जॉय करायला मिळतात. तर जे प्रेक्षक घरबसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतात तर त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. जर आपण या वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायचं आहे. फटका लाजवाब आहे डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला. अगदी टान्स चेंज केला होता, स्विच हिट आपण म्हणू शकतो परंतु समोरच्या दिशेला स्विच हिट ही ताकद फक्त निलेश म्हात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि बॉल जाईल सीमा पार. दमदार षटकार. क्या बात आहे. डीजेची ही समय सूचकता मोठा गाव संघ खेळतोय
आणि हे गीत इथे देखील फटका चांगला आहे, खाली क्षेत्राची निवड केली, बॉलला पाठवले ते मिडॉनच्या डोक्यावर सीमारेषेच्या दिशेनं, बॅडखेड एक खणखणीत चौकार. मैदानाच्या आतमध्ये खरं तर ह्या खेळाडूचा कम्फर्ट झोन नक्की सापडत नाही, अशा पद्धतीनं तो फलंदाजी करत असतो. कधी तो डाव्या हातानं कधी उजव्या हातानं देखील तो फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कारण की रेग्युलर फॉर्मॅटमध्ये जेव्हा जेव्हा सुरुवातीला मी लहान होतो तेव्हा रतनभाऊ पाटील स्मृतिचषक पाहायला जायचो, तेव्हा ह्या संघाचा अगदी डंका आपल्याला पाहायला मिळायचा. आणि खास करून मालिकावीरचे किताब पटकवणारा हा खेळाडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रेग्युलर फॉर्मॅट गाजवल्यानंतर आता तो 40+ मध्ये दाखल झालाय. शहरी विभागातनं देखील त्याचा खेळ आपण जवळून पाहिला. इथे देखील फटका लाजवाब आहे, व्ही सेप मध्ये वन्स अगेन चेंडू जाईल सीमारेषा पार, आणखीन एक खणखणीत असा चौकार. एक षटकार आणि 5 चौकार पाहायला मिळतात. इथे देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक, एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार आणि हा विजयाचा चौकार. अगदी सहज लिले हा सामना जिंकलाय आणि परास्त केलंय ते टीम बामालीला. हडलक बामाली संघ आज या स्पर्धेमध्ये हवा तसा खेळ राहिला नाही, अन्यथा 40+ माध्यमातून नेहमीच दमदार खेळ आपण टीम बामालीचा आपण पाहतो. 2 वेळेस याच मैदानावरती 40+ माध्यमातून स्पर्धा आपण पाहिल्या आणि दोन्ही वेळेला हा संघ रनरअप राहिला होता. म्हणजे ह्या मैदानावरती ते नक्कीच चांगली कामगिरी करतात, परंतु आज तसं घडलं नाही. मोठागाव संघाने त्यांना परास्त केलं पहिल्याच मॅचमध्ये आणि पहिला दणदणीत विजय टीम मोठागावचा आपण पाहतोय. खूप खूप अभिनंदन हडलक टीम बामाली, परंतु पुढील वाटचालीसाठी आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट विजयाचा चौकार देखील ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिला आणि नो डाऊट धावा 30 ज्यानं कुठून काढल्या तो निलेश म्हात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.